रुपये होतात, तेव्हा महिन्याच्या शेवटी पैसे संपायचे. मग पगार झाला 50,000 तरी पैसे संपतात. नंतर पगार झाला 80,000 तरी सेव्हिंग फारशी वाढत नाही. आणि पगार 1,00,000 झाला तरी तुम्ही म्हणता पैसे कुठे जातात कळत नाही. तुमच्यासोबत असं होत असेल तर समस्या तुमच्या सॅलरीमध्ये नाही, तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण लाईफस्टाईल इन्फ्लेशन. म्हणजे इन्कम वाढलं की आपण लाईफस्टाईल आणि एक्सपेन्सेस त्याच वेगाने वाढतात. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. कोणीही यातून चुकलेलं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की सॅलरी वाढूनही वेल्थ का तयार होत नाही आणि त्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन काय आहे. सॅलरी वाढली की काय होतं? सगळ्यात पहिले समजा तुमचा पगार सुरुवातीला 30,000 होता आणि मंथली एक्सपेन्सेस तुमचे 25,000, म्हणजे 5,000 रुपये शिल्लक राहिले आणि ते आपण इन्व्हेस्ट करायचं. काही वर्षांनी सॅलरी झाली 50,000, इन्क्रिमेंट झाली, पगार वाढला, नवीन जॉब चेंज केला आणि आता आपल्याला वाटतं आता मी आरामात 50,000 15,000 ते 20,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. पण प्रत्यक्षात काय होतं माहिती आहे काय? पहिल्यांदा आपण मोबाईल अपग्रेड करतो, नंतर आपली बाईक अपग्रेड करतो, मग बाहेरचं खाणं वाढतं, विकेंडला शॉपिंग वाढते, पिक्चर बघणं वाढतं, क्रेडिट कार्डवरती नवीन नवीन गोष्टी घेतल्या जातात आणि मग लोन घेऊन घरात येते फॅमिली नंबर, नवीन कार. आता हळूहळू 25,000चा खर्च 45,000पर्यंत जातो. सॅलरी 50,000, एक्सपेन्सेस 45,000 आणि इन्व्हेस्टमेंट पुन्हा फक्त 5,000 रुपये. म्हणजे सॅलरी वाढली, फायनान्शियल फ्रीडम वाढलं नाही. अजूनच आपण खाली जात आहोत. इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय आणि लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊया. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे आपले उत्पन्न वाढले की गरजा आणि इच्छांचा खर्चही वाढणे आणि हे सगळ्या घरांमध्ये लागू होतं. कोणी यातून सुटलेलं नाही आहे. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्ट म्हणजे बदल आपल्याला जाणवतही देखील नाही. हा 100चा 150चा झाला, घरात एक नवीन OTT सबस्क्रिप्शन आलं, मोबाईलचे EMI सुरू झाले, रेस्टॉरंटमध्ये महिन्यात एखाद्या वेळी जाण्याऐवजी आठवड्यातून एकदा जाऊ लागलो, व्हॅकेशन बजेट वाढलं, नवीन कार आली की फ्युएल, इन्शुरन्स, मेंटेनन्स, सर्व्हिसिंग वाढलं. एक खर्च छोटा वाटतो, पण वर्षाच्या शेवटी त्याची रक्कम खूप मोठी होते. यालाच म्हणतात लाईफस्टाईल क्रीप. एक साधं उदाहरण सांगतो माझ्या 2 कस्टमरचं. दोन्ही पण चांगले मित्र, रमेश, सुरेश. आपण जर एक्झाम्पल घेऊया असं. दोघांची सॅलरी 40,000 होती, बरोबर? तर रमेशने सांगितलं की माझी सॅलरी वाढली की माझा लाईफस्टाईल मी वाढवणार आणि सुरेशने बोलला की माझी सॅलरी वाढली की मी इन्व्हेस्टमेंट वाढवणार. 5 वर्षांनी दोघांना सेम सॅलरी झाली, इन्क्रिमेंट झाली, पण त्यांची फायनान्शियल पोझिशन आपण बघाल तर 5 वर्षांनी पूर्णपणे वेगळी होती. तर पहिला जो रमेश होता त्याने लाईफस्टाईल वाढवली, पण सुरेशने त्याच्याकडे अपग्रेडेड पोर्टफोलिओ तयार झाला आणि त्याच्यामुळे त्याची वेल्थ क्रिएशनची जर्नी सुरू झाली. श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत होणे या 2 गोष्टींमध्ये बराच फरक आहे आणि या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत होणे लक्षात ठेवा. आता सगळ्यात एकदम बाहेर कसं पडायचं, तर सगळ्यात पहिले सॅलरी वाढली की करायचं काय? एक सिंपल रूल आहे. जसं तुमचं इन्कम वाढलं तसं तुमची इन्क्रिमेंट देखील वाढली पाहिजे. समजा तुमची सॅलरी 10,000ने वाढली तर पूर्ण खर्च 10,000 करण्याची गरज नाही. त्यापैकी 5,000 रुपयाची तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करा. 3,000 तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी वापरा आणि 2,000 हे एमर्जन्सी फंड किंवा फायनान्शियल गोलसाठी वापरा. यामुळे तुम्हाला लाईफस्टाईल एन्जॉय करता येते, वेल्थ क्रिएशन देखील तुमचं सुरू राहतं आणि फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पैसे खर्च करू नका असं म्हणत नाही मी. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे योग्य प्रपोर्शनमध्ये
खर्च करा आणि इन्व्हेस्ट करत राहा, इन्व्हेस्ट करत राहा, इन्व्हेस्ट करत राहा आणि इन्व्हेस्ट करत राहा. बरेच लोक 50, 30, 20चा रूल सांगतात. बऱ्याच लोकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल 50-30 रूलचा मी फॉलो करतो. पण प्रत्येक व्यक्तीसाठी पर्सेंटेज योग्य प्रमाणात असेलच असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमचं गोल. तर तुमचं गोल काय आहे तर तुम्ही ठरवा. मुलांचं एज्युकेशन असेल, मुलांचं परदेशी शिक्षण असेल, नवीन घर घ्यायचं असेल, रिटायरमेंट लाईफसाठी किती जमा करत असाल, इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, ट्रॅव्हल करायचं असेल अब्रॉड, नाहीतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. सगळ्यात पहिले तुम्ही आधी तुमचा गोल ठरवा, नंतर सॅलरीचा किती भाग कुठे इन्व्हेस्ट करायचा ते ठरवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टमेंट ही महिन्याच्या शेवटी उरलेल्या पैशातून तर अजिबात करू नका. जेव्हा तुमची सॅलरी येते त्याच्या 1-2 दिवसात इन्व्हेस्टमेंटला लगेच सुरुवात करा. नंतर उरलेले जे काही पैसे आहेत त्यातून तुमचा खर्च चालवा. यालाच आपण म्हणतो पे युअरसेल्फ फर्स्ट, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर आता हे समजून घेऊया हे कसं आपल्याला करता येईल. तर सगळ्यात पहिले SIP तुमची जी असेल त्यात महत्त्वाचा रोल प्ले करते. समजा तुमचा सॅलरी दरवर्षी वाढत आहे तर तुमची SIP सुद्धा दरवर्षी वाढली पाहिजे. एक उदाहरण समजा, आता तुमची SIP आज 10,000 आहे तर पुढच्या वर्षी सॅलरी वाढली तर ती 12 किंवा 13,000 रुपये झाली पाहिजे. याला म्हणतात स्टेपअप SIP. याचा फायदा असा की इन्कम वाढत असताना इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रिब्युशन सुद्धा तुमचं वाढत जातं आणि लाँग टर्ममध्ये कंपाऊंडिंगचा सगळ्यात चांगला फायदा मिळू शकतो ॲडिशनल इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट. पण लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड्समध्ये मार्केट रिस्क असते, रिटर्न्स गॅरेंटेड नसतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्या गोल, रिस्क प्रोफाईल आणि टाईम होरायझन नुसारच इन्व्हेस्टमेंट करा. कारण ह्याच्यामध्ये या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आता तुम्हाला एक 5 सिंपल रूल मी सांगणार आहे. तर ते 5 सिंपल रूल काय आहेत ते बघूया. रूल नंबर 1, सॅलरी वाढली की लगेच खर्च अजिबात वाढवू नका. किमान काही महिने नवीन इन्कम लेवल ॲडजस्ट होऊ द्या. रूल नंबर 2, प्रत्येक इन्क्रिमेंटचा काही भाग इन्व्हेस्टमेंटमध्ये टाका. पूर्ण इन्क्रिमेंट लाईफस्टाईल अपग्रेडमध्ये देऊ नका, कारण याचा परिणाम तुम्हाला लाँग टर्ममध्ये दिसून येतील. रूल नंबर 3, EMI म्हणजे अफोर्डेबिलिटी नाही. बँक तुम्हाला लोन देते म्हणून ते खर्च तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. रूल नंबर 4 खूप महत्त्वाचा आहे. क्रेडिट कार्डला स्वतःचं इन्कम समजू नका. क्रेडिट कार्ड लिमिट ही तुमच्यासाठी अर्निंग कॅपॅसिटी अजिबात नाही. रूल नंबर 5, प्रत्येक वर्षी फायनान्शियल रिव्ह्यू करा. तुमचे इन्कम किती वाढलं आहे ते तपासा. एक्सपेन्सेस किती वाढले आहेत ते जाणून घ्या आणि इन्व्हेस्टमेंट किती वाढवायची आहे ते समजून घ्या. नेटवर्क किती वाढली आहे ते पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे 4 प्रश्न नेहमी स्वतःला विचारत राहा, कारण जोपर्यंत तुम्ही सेल्फ असेसमेंट करत नाही तोपर्यंत तुम्ही वेल्थच्या दिशेने तुमची ग्रोथ करू शकत नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, सॅलरी तुम्हाला कम्फर्टेबल लाईफ देऊ शकते, पण इन्व्हेस्टमेंट आणि डिसिप्लिन फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतो. सॅलरी वाढतच राहणार आहे, एक्सपेन्सेस देखील वाढत राहणार आहे, पण तुमची वेल्थ त्यापेक्षा वेगाने वाढली पाहिजे. म्हणूनच पुढच्या वेळी सॅलरी इन्क्रिमेंट मिळाल्यावरती स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारा, या वाढलेल्या पैशातून मी काय करणार? या वाढलेल्या इन्कममधून मी माझं फ्युचर कसा मजबूत करणार? जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर देखील करा. आणि कमेंटमध्ये नेहमी सांगा की तुमची सॅलरी वाढल्यावर तुम्ही खर्च जास्त वाढतो की इन्व्हेस्टमेंट. अशाच प्रॅक्टिकल फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ क्रिएशनच्या व्हिडिओसाठी फायनान्स जर्नी विथ जयेशला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि डिस्क्लेमर तर नेहमी सांगतो मी, हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहे. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमचे फायनान्शियल गोल, रिस्क प्रोफाईल, इन्व्हेस्टमेंट होरायझन लक्षात
घेऊन योग्य फायनान्शियल ॲडवाईस घ्या. आणि तुमच्याकडे फायनान्शियल ॲडवायझर नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या सगळ्या डिटेल्स माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि बायोमध्ये तुम्हाला मिळून जातील. तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील. तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. नमस्कार मित्रांनो, फायनान्स जर्नी विथ जयेशमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे. मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या सॅलरी गेल्या 5 वर्षात वाढली आहे का? बहुतेक जण म्हणतील हो. पण आता दुसरा प्रश्न, तुमची सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा त्याच प्रमाणात वाढत आहे का? इथे मात्र अनेक लोक विचार करायला लागतील. कारण सॅलरी 30,000 वरून 50,000 झाली, 50,000 वरून 80,000 झाली, 80,000 वरून 1,00,000 झाली. पण महिन्याच्या शेवटी पुन्हा तेच, पैसे कुठे गेले कळतच नाही. आणि जर हे तुमच्यासोबत होत असेल तर आजचा लाईव्ह सेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण बोलणार आहोत लाईफस्टाईल इन्फ्लेशनबद्दल. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्कम वाढली की आपला खर्चही आपोआप वाढत जातो. आणि सर्वात मोठी समस्या अशी की आपल्याला वाटतं आपण प्रोग्रेस करत आहोत. पण कधी-कधी आपण फक्त महाग लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी जास्त कमवत असतो. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण यावर प्रॅक्टिकल सोल्युशन पाहणार आहोत. चला याआधी लाईव्हमध्ये थोडी इंटरॅक्शन करूया. कमेंटमध्ये फक्त एक नंबर लिहा. तुमच्या सॅलरी किती टक्क्यांनी वाढली आहे? 10%, 20%, 50%. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न, तुमची इन्व्हेस्टमेंट किती टक्क्यांनी वाढली? समजा सॅलरी 50% वाढली, पण इन्व्हेस्टमेंट फक्त 10%च वाढली, तर बाकीचे 40% गेले कुठे? लाईफस्टाईलमध्ये आता एक आणखी प्रश्न, तुम्हाला सॅलरी इन्क्रिमेंट मिळाल्यावर पहिला विचार मनात काय येतो? नवीन मोबाईल घ्यायचा, बाईक घ्यायची, नवीन कार घ्यायची, घरात फर्निचर बदलायचं, व्हॅकेशनला जायचं, रेस्टॉरंटमध्ये जास्त जायचं. हे चुकीचं आहे का? नाही. पैसे कमवण्याचा एक उद्देश जीवनाचा आनंद घेणे हा देखील आहे. पण समस्या जेव्हा सुरू होतात तेव्हा लाईफस्टाईल वाढतो, पण वेल्थ वाढत नाही. ही आजच्या लाईव्हची मुख्य थीम आहे. चला एक एक्झाम्पल पाहूया. समजा राहुलचा सॅलरी 40,000 आहे आणि त्याचे एक्सपेन्सेस आहेत 30,000. त्याच्याकडे 10,000 उरतात, तर तो 5,000 SIP करतो आणि 5,000 इतर गोलसाठी ठेवतो. काही वर्षांनी राहुलची सॅलरी 70,000 झाली. आता लॉजिकली काय पाहायला पाहिजे? एक्सपेन्सेस 30,000 वरून कदाचित 40,000, इन्व्हेस्टमेंट 5,000 वरून 15,000 किंवा 20,000. पण प्रत्यक्षात काय होतं? सॅलरी 70,000, कार EMI 12,000, न्यू मोबाईल EMI 3,000, शॉपिंग 5,000, बाहेर डाईन आउट 5,000, OTT सबस्क्रिप्शन, एंटरटेनमेंट 2,000, विकेंडचा खर्च 5,000 आणि घरचा खर्च 25,000. एकूण 57,000 पेक्षा जास्त. म्हणजे सॅलरी 30,000 ने वाढली, पण खर्च जवळपास 27,000 ने वाढला. इन्व्हेस्टमेंट कदाचित अजूनही 5,000. यालाच आपण म्हणतो लाईफस्टाईल इन्फ्लेशन. लाईफस्टाईल इन्फ्लेशनचे 3 मोठे ट्रॅप आहेत. पहिला ट्रॅप EMI ट्रॅप. आपल्याला एखादी वस्तू परवडते का हे आपण विचारत नाही. आपण विचारतो EMI किती आहे? 80,000चा मोबाईल फक्त 3,500 EMI आहे. 10 लाखाची कार फक्त 15,000 EMI आहे. पण लक्षात ठेवा, EMI कमी असणे म्हणजे वस्तू स्वस्त असणे नाही. तुम्ही त्या वस्तूसाठी किती टोटल पेमेंट करत आहात हे महत्त्वाचं आहे. ट्रॅप 2, क्रेडिट कार्ड ट्रॅप. क्रेडिट कार्ड खूप युजफुल आहे, पण प्रॉब्लेम जेव्हा होतो तेव्हा आपल्याला त्याला इन्कम एक्सटेन्शन समजतो. क्रेडिट कार्डला लिमिट 2,00,000 आहे, म्हणून तुम्ही स्पेंडिंग कॅपॅसिटी 2,00,000 नाही. तुमची खरी स्पेंडिंग कॅपॅसिटी तुमच्या इन्कम आणि फायनान्शियल गोलवर ठरते. ट्रॅप 3, सोशल कंपॅरिझन. हा सर्वात धोकादायक ट्रॅप आहे.
आपल्या मित्राने नवीन कार घेतली, आपणही विचार करतो मलाही घ्यायची आहे. कोणीतरी फॉरेन व्हॅकेशनला गेला, आपण म्हणतो आपण कधी जाणार. कोणीतरी महाग मोबाईल घेतला, आपल्याला आपला जुना मोबाईल जुना वाटतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याची लाईफस्टाईल पाहत आहात, त्याची बॅलन्स शीट नाही. त्याच्याकडे किती डेट आहे, किती इन्व्हेस्टमेंट आहेत, किती सेव्हिंग्स आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. सॅलरी वाढली की योग्य फॉर्म्युला. आता प्रॅक्टिकल सोल्युशन बघूया. माझा सिंपल रूल आहे, इन्कम वाढले की तुमची इन्व्हेस्टमेंट देखील वाढली पाहिजे. सॅलरी वाढली की पूर्ण इन्क्रिमेंट खर्च करू नका. उदाहरणार्थ, सॅलरी 10,000ने वाढली, त्याचे 3 भाग करा. 5,000 इन्व्हेस्टमेंट, 5,000 रिटायरमेंट प्लॅनिंग, 3,000 लाईफस्टाईल, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल, शॉपिंग किंवा पर्सनल एन्जॉयमेंट, 2,000 इमर्जन्सी फंड, शॉर्ट टर्म गोलसाठी, एमर्जन्सी फंड, इन्शुरन्स प्रीमियम किंवा अपकमिंग एक्सपेन्सेस. यामुळे तुम्ही लाईफस्टाईल एन्जॉय देखील कराल आणि फ्युचर देखील सिक्युअर कराल. आता एक अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट, पे युअर सेल्फ फर्स्ट. बहुतेक लोकांचा पॅटर्न असा असतो की सॅलरी आली की बिल भरले, EMI भरली, शॉपिंग केली, एंटरटेनमेंट झाली आणि महिन्याच्या शेवटी जे उरलं ते इन्व्हेस्ट करायचं. पण प्रॉब्लेम असा आहे, महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही. म्हणून पॅटर्न बदलायचा. सॅलरी आली की पहिल्यांदा SIP करायची, पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायची, पहिल्यांदा इमर्जन्सी फंड करायचा, पहिल्यांदा इन्शुरन्स घ्यायचा आणि नंतर खर्च. म्हणजे इन्व्हेस्टमेंट ही लेफ्ट ओव्हर मनीपासून प्रायोरिटी बनेल. SIP आणि स्टेप अप SIP. आता त्यात SIP बद्दल थोडंसं बहुत समजून घेऊया. समजा तुमची SIP 10,000 आहे, तुम्ही सॅलरी दरवर्षी वाढत आहे, मग SIP देखील वाढली पाहिजे. समजा दरवर्षी 10% स्टेप अप केलं, 10,000 नंतर 11,000, 12,000, 100, 13,000, 310. ही छोटी वाढ दिसते आहे, पण लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट कॉन्ट्रिब्युशन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. यालाच आपण स्टेप अप SIP म्हणतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, म्युच्युअल फंडमध्ये मार्केट रिस्क असते, रिटर्न्स गॅरंटेड नसतात. म्हणून SIP तुमच्या गोल्स, रिस्क प्रोफाईल आणि टाईम होरायझननुसार निवडली पाहिजे. 50,000 सॅलरीचे एक्झाम्पल. चला एक प्रॅक्टिकल मंथली बजेट बघूया. समजा सॅलरी 50,000 आहे आणि आपण असं बजेट करू शकतो, 25,000 आवश्यक खर्च, घर, फूड, ट्रॅव्हल, बिल्स, 10,000 इन्व्हेस्टमेंटमध्ये, SIP आणि लाँग टर्म गोल्स, 5,000 इमर्जन्सी फंडमध्ये शॉर्ट टर्म गोल्ससाठी, 5,000 लाईफस्टाईलसाठी, एंटरटेनमेंट, शॉपिंग, बाहेरचं हॉटेलमधलं खाणं, 5,000 प्रोजेक्शन, अदर फायनान्शियल कमिटमेंट्स, इन्शुरन्स, ॲन्युअल एक्सपेन्सेस इत्यादी. हे प्रत्येकासाठी एक्झॅक्ट फॉर्म्युला नाही, पण कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. प्रत्येक रुपयाला पर्पज द्या. जेव्हा पैशाला पर्पज नसतो, तेव्हा पैसा लाईफस्टाईलमध्ये निघून जातो. आता 5 रूल्स फॉर फायनान्शियल फ्रीडम आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिला रूल, सॅलरी वाढली की इन्व्हेस्टमेंट वाढवा. रूल नंबर 2, EMI अफोर्डेबिलिटी पाहून घ्या, सॅलरी पाहू नका. रूल नंबर 3, क्रेडिट कार्डला इमर्जन्सी फंड समजू नका. रूल नंबर 4, दरवर्षी तुमच्या SIPमध्ये स्टेप अप करा. रूल नंबर 5, दरवर्षी नेट वर्थ चेक करा. आणि हा 5वा महत्त्वाचा खूप पॉईंट आहे, फक्त सॅलरी किती आहे हे पाहू नका, तुमची ॲसेट किती, तुमची लायबिलिटी किती, तुमची इन्व्हेस्टमेंट किती, तुमच्यावर लोन किती आणि तुमची नेटवर्थ किती हे पहा. कारण सॅलरी मेक्स यू रिच, लुकिंग नेटवर्थ मेक्स यू फायनान्शियली स्ट्रॉंग. आता तुमच्यासाठी काही क्वेश्चन्स कमेंटमध्ये आन्सर नक्की करा. पहिला क्वेश्चन, तुमची सॅलरी वाढली की तुमचा पहिला खर्च कोणता वाढतो? तुमची SIP किती आहे? 3, तुम्ही SIPमध्ये दरवर्षी किती स्टेप अप करता? 4, तुमच्यावर सध्या कोणता EMI आहे? 5, तुमचं फायनान्शियल गोल काय? घर, चाइल्ड एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम. कमेंटमध्ये लिहा. तुमचा आन्सर पाहून पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण यावर प्रॅक्टिकल प्लॅनिंग करू शकतो. आता मी तुम्हाला एक छोटासा चॅलेंज देतो.
30 डेज फायनान्शियल फ्रीडम चॅलेंज. पुढील 30 दिवसात काय करायचं? पहिला दिवस तुमचे सर्व एक्सपेन्सेस लिहा. दुसरा दिवस अननेसेसरी सबस्क्रिप्शन चेक करा. तिसरा दिवस क्रेडिट कार्ड खर्च रिव्ह्यू करा. चौथा दिवस तुमची SIP चेक करा. पाचवा दिवस तुमचं इन्शुरन्स कवर चेक करा. आणि पुढील 30 दिवस एक रूल फॉलो करा. प्रत्येक सॅलरी इन्क्रिमेंटमधील किमान 50% इन्व्हेस्टमेंटमध्ये जातील. जर तुम्ही हा एक रूल सातत्याने फॉलो केला तर तुमची लाईफस्टाईल फक्त महाग होणार नाही, तुमची वेल्थसुद्धा वाढेल. शेवटी एकच गोष्ट सांगू इच्छितो, सॅलरी वाढणे ही प्रोग्रेस नाही. सॅलरी वाढल्यानंतर तुमची सेव्हिंग्स वाढली, इन्व्हेस्टमेंट वाढली, नेटवर्थ वाढली, डेट कमी झालं आणि फायनान्शियल फ्रीडम जवळ आलं, तेव्हाच खरी प्रोग्रेस झाली. म्हणून पुढच्या वेळी सॅलरी इन्क्रिमेंट मिळाल्यावर स्वतःला एक प्रश्न नक्कीच विचारा, मी या इन्क्रिमेंटमधून आज माझं आजचं जीवन अपग्रेड करतोय की माझं उद्याचं आयुष्य? कारण पैसा खर्च केल्यावर लाईफस्टाईल मिळते, पण पैसा योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट केल्याने फायनान्शियल फ्रीडम मिळतं. जर हा लाईव्ह सेशन तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि फॅमिली मेंबर्सना शेअर करा आणि चॅनल फायनान्स जर्नी विथ जयेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा, इन्कम वाढलं की इन्व्हेस्टमेंट वाढणार. जे लोक हा रूल फॉलो करणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये यस लिहा. पुढच्या लाईव्हमध्ये आपण आणखी एक प्रॅक्टिकल टॉपिक घेऊ. 50,000 सॅलरी असताना 1 करोड वेल्थ कशी तयार करायची. तोपर्यंत कमवा, जास्त खर्च करा, शहाणपणाने इन्व्हेस्ट करा, सातत्याने आणि फायनान्शियल फ्रीडमच्या दिशेने पुढे चालत राहा. धन्यवाद. हे सेशन केवळ एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पजसाठी आहे. म्युच्युअल फंड्स आर इन्व्हेस्टमेंट टू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पास्ट परफॉर्मन्स इज नॉट इंडिकेटर ऑफ फ्युचर रिटर्न्स. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमचे फायनान्शियल गोल, रिस्क प्रोफाइल आणि इन्व्हेस्टमेंट होरायझन विचारात घ्या. गरज असल्यास सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला